गणपतीच्या 8 स्वयंभू मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या यात्रा केल्या जातात। या यात्रांना अष्टविनायक यात्रा म्हणतात। पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ही अष्टविनायक मंदिरे आहेत। या 8 मंदिरांपैकी एक महत्त्वाचे गणपती मंदिर श्री महागणपती रांजणगाव येथे आहे। रांजणगावचा इतिहास आणि कथा। श्री महागणपती हे अष्टविनायकांपैकी 8वे गणपती मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि तो काही पौराणिक कथांशी जोडलेला आहे। श्री महागणपतीचे बांधकाम। या मंदिराचे बांधकाम 9व्या आणि 10व्या शतकात झाले असावे असे मानले जाते। या मंदिराची रचना अशी आहे की सकाळी सूर्य उगवताना सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात। हे मंदिर पेशव्यांच्या काळात आणखी विकसित झाले। असे मानले जाते की पेशवा माधवराव पेशवे यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केली होती। पौराणिक कथा। पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता। त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले। शिवाने त्याला वरदान दिले की त्याला कोणीही हरवू शकत नाही आणि त्याच्या 3 नगरांना त्रिपुरा कोणीही नष्ट करू शकत नाही। या वरदानामुळे त्रिपुरासूर खूप गर्विष्ठ झाला आणि त्याने देवदेवतांना त्रास देणे सुरू केले। त्रिपुरासुराला हरवण्यासाठी सर्व देवतांनी शिवाला प्रार्थना केली। शिवाने अनेक वर्षे त्रिपुरासुराशी युद्ध केले पण त्याला हरवता आले नाही। तेव्हा नारद मुनींनी शिवाला सांगितले की तुम्ही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा केल्याशिवाय करता, म्हणूनच तुम्हाला यश मिळत नाहीये। नारद मुनींच्या सल्ल्यानुसार शिवाने श्री गणेशाची पूजा केली। गणपतीने शिवाला अशा बाणाचे वरदान दिले ज्याच्या मदतीने तो त्रिपुरासुराला हरवू शकला। त्यानंतर शिवाने त्रिपुरासुराचा वध केला। या कथेनुसार त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर शिवाने गणपतीची मूर्ती त्याच ठिकाणी स्थापित केली जिथे त्याने गणपतीची पूजा केली होती। हेच ठिकाण आता रांजणगाव म्हणून ओळखले जाते। मंदिराची रचना आणि वैशिष्ट्ये। श्री महागणपती मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे। मंदिराचे प्रवेशद्वार मोठे आहे आणि त्यात 2 द्वारपाल आहेत। मंदिराच्या आत एक मोठी सभागृह आहे आणि त्यानंतर गर्भगृह आहे। मूर्ती। मंदिरातील गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे। ही मूर्ती दशभुज आहे म्हणजे तिला 10 हात आहेत। मूर्ती पद्मासन कमळाच्या आसनावर बसलेली आहे आणि तिच्यासोबत रिद्धी सिद्धी आहेत। ही मूर्ती पाहिल्यानंतर भक्तांना खूप आनंद आणि शांती मिळते। दगड। मंदिराचे बांधकाम काळ्या दगडांनी केले आहे। या दगडांमुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढते। नागकमळ। मंदिराच्या समोर एक मोठे दगडी नागकमळ आहे जे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे। महाकाय नंदी। मंदिराच्या बाहेर एक मोठा महाकाय नंदी आहे जो या मंदिराच्या इतिहासाचे प्रतीक आहे। रांजणगावचा श्री महागणपती हा शांत आणि प्रभावी आहे जो भक्तांना सुख आणि समृद्धी देतो अशी भक्तांची श्रद्धा आहे।